नमस्कार. मी सुनील घुडबिंदे आपले पुन्हा एकदा स्वागत करतो नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण पाहणार आहोत वैतरणा धरण. मागच्या भागात आपण पाहिलं तानसा धरण. मुंबईला पाणी पुरवठा करणारी ही धरणं एक प्रकारे ब्रिटिशांच्या दूरदृष्टीला पडणारी स्वप्नच म्हणावी लागते. आपण मागच्या भागात पाहिलं की तानसा धरण ज्या पातळीवर त्यांनी बांधलेलं आहे त्याच्या वरच्या पातळीला आणि पुढे 21 किलोमीटर या दोन धरणांमधलं अंतर आहे आणि त्याहून अधिक वरच्या पातळीवर हे वैतरणा धरण ब्रिटिशांनी हे बांधलं. आणि या धरणाचे इंजिनियर जे होते, सांगावयास अभिमान वाटतो, नानासाहेब मोडक. नानासाहेब मोडक हे असे इंजिनियर होते की त्यांनी इंग्लंडमध्ये सुद्धा एका ऐतिहासिक धरणाचं काम केलं होतं आणि तेच सेम अगदी सारखंच हे काम त्यांना इंग्रजांनी दिलं आणि त्यांनी यशस्वीपणे हे ऐतिहासिक धरण बांधलं. संपूर्णपणे त्याचं आरेखन केलं. आपण पाहतोय हे वैतरणा. या पुढील धरण जे आहे ते मध्य वैतरणा आणि त्याच्या पुढे जे धरण आहे ते अप्पर वैतरणा, अशी या धरणांची मालिकाच आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे एक धरण खाली झालं की त्याच्या खालच्या धरणातून मुंबईला पाणी पुरवठा, ते धरण खाली झालं की त्याच्या खालच्या धरणातून मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारी ही धरणं आपण पाहू शकतो. खऱ्या अर्थाने या मुंबई महानगर प्रदेशाची, किंबहुना मुंबई शहराच्या अवतीभोवती असणाऱ्या जेवढ्या काही महानगरपालिका आपल्याला दिसतात त्या सर्व शहरांना पाणी पुरवठा करणारी ही धरणं आमच्या शहापूर तालुक्यामध्ये या भौगोलिक स्थितीमध्ये वसलेली आहेत. म्हणजे एक प्रकारे असं म्हणता येईल की आमचा शहापूर तालुका मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारा तालुका. आपण पाहू शकतो हे विहंगम असं पसरलेलं पाणी आणि समोर दिसतात त्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा. अत्यंत विलोभनीय दृश्य आपल्याला पाहावयास मिळते. हे निळेगार स्फटिकाप्रमाणे स्वच्छ प्राणी. आपण पाहतोय नीरव शांतता, सुंदर असा, मनाला नीरव शांतता प्रदान करणारा, चैतन्य प्रदान करणारा हा निसर्ग. अत्यंत मनमोहक अशी ही या निसर्गाची दृश्य आपण पाहतोय. आपण पाहतोय ते हा वैतरणा धरणाचा परिसर. सुंदर अशी ही वनराई, वनझाडी. आणि आता आपण पाहतोय ते हे वैतरणा धरण आणि त्याचा हा मैलोन मैल पसरलेला निसर्गरम्य परिसर. वैतरणा धरण म्हणजे जणू काही ब्रिटिशांच्या दूरदृष्टीला पडलेले स्वप्नच. तब्बल 150 वर्षापूर्वी अशा घनदाट जंगलामध्ये हे अचूक स्थान निवडणं आणि 2 डोंगरांमध्ये धरण बांधून प्रचंड असा पाणी साठा साठवणं हे मुंबई शहराच्या आजच्या वाढत्या लोकसंख्येला एक प्रकारे वरदानच ठरत आहे. आपण पाहत आहोत विहंगम असं हे वैतरणा धरण. आता आपण समोर पाहतोय तो तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांनी बांधलेला हा त्यांच्या आवडीचा तब्बल 100 वर्षापूर्वीचा बंगला. असं सांगतात की त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांची इच्छा होती की धरणाच्या अगदी समोरच मला अशा प्रकारचा बंगला बांधायचा आहे आणि त्यांनी तो बंगला बांधला. आपण पाहू शकतो अद्यापपर्यंत त्याचं बांधकाम हे
अत्यंत भव्य असं हा तब्बल 100 वर्षापूर्वीचा बंगला अगदी धरणाच्या समोरच त्यांनी बांधलेला आपल्याला दिसतो आणि आपण आता पाहतो हे धरणाचं विहंगम दृश्य. आता आपण पाहतोय ते धरणाचं अतिविहंगम अतिविराट असं हे रूप. आणि आता इकडनं सुद्धा आपण पाहूया, इतक्या उंचीवर अडवलेलं हे पाणी आपण पाहतोय आणि ही समोरून वाहणारी वैतरणा नदी. आता समोर जे आपण पाहतोय ते आहे येथील वस्तू संग्रहालय, किंबहुना धरणाचं संपूर्ण आरेखन या वास्तूमध्ये करून ठेवलं आहे. वरती आपण जो फोटो पाहतोय त्यामध्ये ह्या ऐतिहासिक वैतरणा धरणाची निर्मिती करणारे आरेखन करणारे मोडक नावाचे एक इंजिनियर्स होते ब्रिटिशकालीन, त्यांचा फोटो इथे लावलेला आहे. आणि हे दालन आता आपण आतून पाहणार आहोत. काही ऐतिहासिक वस्तू त्यामध्ये ठेवलेल्या आहेत. आता आपण येथे पाहतोय ते धरण बांधण्याच्या वेळेस जे काही काम चालू होतं ते येथे चित्रांच्या स्वरूपात अत्यंत उत्कृष्ट प्रकारे हे आरेखन करून ठेवले, जेणेकरून आताच्या नवीन पिढीला समजू शकेल की हे अत्यंत उत्कृष्ट प्रकारे तब्बल 100 वर्षापूर्वी कशा प्रकारे हे बांधकाम त्यावेळी केले गेले. आपण इकडे पाहू शकतो या चित्रामध्ये धरणाची संपूर्ण प्रतिकृती आपल्याला इथे पाहावयास मिळते. आपण आता पाहतोय ते वैतरणा धरणाच्या या अभियंत्याच्या बंगल्यासमोरील ही सुंदर अशी बाग. आपण प्रत्येक धरणाची रचना जर पाहिली तर अभियंत्यांचे बंगले अशा प्रकारे निर्माण केलेले असतात. अशा प्रकारची जागा निवडलेली असते की तेथून संपूर्ण धरण एका दृष्टीमध्ये आणता येईल. आता आपण पाहतोय इथून हे धरण आणि हा धरणाचा संपूर्ण परिसर या अभियंत्यांच्या एका दृष्टीमध्ये यावा म्हणून अशा प्रकारे या जागेंची निवड त्यावेळी केली गेली असावी बहुधा. सुंदर असा हा निसर्गरम्य परिसर आपण पाहतोय आणि हा प्रचंड असा पाणीसाठा, शुद्ध स्फटिकाप्रमाणे निळेशार हे पाणी दूरवर उंच उंच डोंगर रांगामध्ये पसरलेलं आपण पाहतोय. अत्यंत सुंदर, मनाला सुखद गारवा देणारी, प्रसन्न करणारी ही जागा. आणि आपण पाहतोय सुंदर हिरवळीने नटलेला हा परिसर अतिशय छान. आज आपण मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांपैकी वैतरणा धरण पाहिलं आहे. आणि आपण आता असेच पुन्हा भेटूया नवीन एका ऐतिहासिक निसर्ग पर्यटन स्थळासोबत. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार.